महाराष्ट्र में चुनावी गड़बड़ी का आरोप फिर एक बार गर्मा गया है। कांग्रेस के राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुर्दे ने नागपुर दक्षिण पश्चिम विधानसभा सीट पर मतों की चोरी का बड़ा दावा किया है। लोकसभा निवडणुकीच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान या 6 महिन्यामध्ये एकंदर 33,712 मतदारांची वाढ झालेली आहे। 33,712 मतदार म्हणजे एकूण मतदानाच्या 8% पेक्षा अधिक वाढ झालेली आहे। नवीन वाढ होण्यामध्ये काहीही गैर नाही, मात्र ती करत असताना ते वास्तविक मतदार त्या मतदारसंघाचे असले पाहिजे, तिथले रहिवासी ते असले पाहिजे आणि ती प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया BLO रिपोर्ट हा अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया त्यामध्ये आहे। BLOला प्रत्यक्ष होम व्हिजिट करून हाऊस व्हिजिट करून त्याचा रिपोर्ट त्यामध्ये अंतर्भूत करायचा आहे की कुठल्या तारखेला त्या ठिकाणी ते व्हेरिफिकेशनला गेले होते, कुठल्या टाईमला गेले होते, त्याची नोंद केल्यानंतर तो आरोकडे आपल्याला सबमिट करायचा। मात्र ह्या प्रक्रिया पूर्ण न करता सरसकट 33,000 मतदारांची नोंद करणं, 3400 मतदार वगळणं यामध्ये सुद्धा BLO रिपोर्ट नाही आहे। त्यामुळे ही निवडणूक एक प्रकारे चोरी केलेली आहे। निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संगनमतातून ही निवडणूक जिंकलेली आहे असा आमचा थेट आरोप आहे। सोबतच मतदानाच्या दिवशी मतदान करत असताना जो व्होटर रजिस्टर असतो, ज्यामध्ये मतदाराची स्वाक्षरी आणि त्याचा आयडेंटिटी कार्ड नंबर लिहिलेला असतो, तो फॉर्म 17A ची मागणी आम्ही सातत्यानं करतो आहे। इलेक्शन कमिशन ते 5 महिन्यानंतर उत्तर देते की न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे आम्हाला उपलब्ध करून देता येत नाही। त्या संदर्भामध्ये सुद्धा मी स्वतंत्र याचिका माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये मी दाखल केलेली आहे। आणि हा एकंदर प्रकार CCTV फुटेज दिल्या जात नाही, 17A दिल्या जात नाही, आम्ही जे माहिती मागतो ती दिल्या जात नाही, किती बूथवरती किती मतदार नोंदणी केली आहे त्याच्या बूथनिहाय यादी मागतोय आम्ही, ती दिल्या जात नाही, कोणते नवीन मतदार आहे त्यांचे पत्ते काय आहे त्याचे व्हेरिफिकेशन काय हे दिल्या जात नाही। एकाच मोबाईल नंबरवरून 100 पेक्षा अधिक मतदाराची नोंदणी आहे। माझ्याकडे पुरावे आहेत की एक मोबाईल नंबर एकाच मतदारा मोबाईल नंबरवरून 100 एका प्रकारे हा संपूर्ण ऑर्गनाइज चोरी, डकेती ह्या लोकशाहीवरचा हा डाका आहे असा आमचा आरोप आहे।